आपण सर्वजण आयुष्यात खूप कठीण परिस्थितीतून जात असतो, पण त्या काळात आपल्याला खरोखर काय हवे असते? आपल्याला कोणीतरी आपल्या शेजारी बसावे आणि आपल्याला खरोखर काय वाटत आहे ते जाणवावे असे आपल्याला वाटते. कदाचित त्यावेळी आपल्याला शब्द नको असतील, आपल्याला फक्त कोणीतरी आपल्या शेजारी बसावे आणि आपल्याला खात्री द्यावी की तुम्ही काय अनुभवत आहात हे मला कळते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. मी प्रत्यक्षात काही वर्षे कोलकात्यात राहिलो होतो आणि खरं तर माझी मोठी मुलगी तिथेच जन्मली होती. आणि मी एकदा या मदर टेरेसाच्या, तुम्हाला माहित असेलच, मदर टेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी होमला भेट दिली. ते खूप प्रभावी ठिकाण आहे. जर तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला आढळेल की कुष्ठरोगी, लहान मुले आणि निराधारांची खूप काळजी घेतली जाते. की मदर टेरेसा बद्दल एक कथा, जेव्हा तुम्हाला माहित असेलच की तिचे हे घर आहे जिथे अनाथ आहेत म्हणून तिला त्यांच्यासाठी भाकरी मिळवायची होती. म्हणून ती जवळच्या एका बेकरकडे गेली. त्याच्याकडे गेला तेव्हा ती म्हणाली, बघ मला माझ्या मुलांसाठी थोडी भाकरी हवी आहे. आणि हा बेकर तिने नुकताच तिचा हात वर केला आणि तो इतका कटुतीने भरलेला होता की त्याच्या मनात काय चालले होते म्हणून तो तिच्या हातावर थुंकला आणि तिने त्याच्याकडे पाहून खूप प्रेमाने हात बंद केला. आणि ती म्हणाली की मी हे माझ्यासाठी ठेवते, पण मी माझा दुसरा हात वर करत आहे. तुम्ही अजूनही माझ्या मुलांसाठी भाकरी देऊ शकता का? मदर टेरेसाच्या या कृतीने बेकर इतका प्रभावित झाला की तो तिच्या उर्वरित काळासाठी त्यांच्या भाकरीसाठी दाता बनला. तर मला वाटते की सहानुभूती म्हणजे हेच आहे. तुम्ही एखाद्यासाठी कसे उभे राहता, एखाद्यासोबत कसे उभे राहता आणि त्यांना काय वाटत आहे ते कसे जाणवते. तर ही सहानुभूती म्हणजे काय, मी प्रथम ते स्पष्ट करतो. तुम्हाला माहित आहे की जेव्हा जेव्हा आपण एखाद्याला भेटतो तेव्हा आपण त्यांना खूप दुःखी अवस्थेत पाहतो. आपल्याला त्यांच्याबद्दल वाईट वाटू लागते. तुम्हाला माहित आहे की हे व्यक्तीच्या जागी हे तुमच्यासोबत घडायला नको होते, हे तुमच्यासोबत घडायला नको होते. पण सहानुभूती म्हणजे जेव्हा आपण खरोखर स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी ठेवून म्हणतो की मला माहित आहे की तुम्ही काय अनुभवत आहात. तुम्हाला आणखी एक उदाहरण माहित आहे की जेव्हा तुम्ही सहानुभूती दाखवता तेव्हा कोणीतरी म्हटले आहे की जेव्हा तुम्ही सहानुभूती दाखवता तेव्हा ते असे असते जसे की तुमचा मित्र एका खड्ड्यात पडला आणि तुम्ही त्या खड्ड्यावर उभे राहून म्हणत आहात की मला माहित आहे तुम्ही काय अनुभवत आहात. पण सहानुभूती म्हणजे प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही त्या खड्ड्यातून खाली जाता तेव्हा तिथे बसून म्हणता की आता मला माहित आहे तुम्ही काय अनुभवत आहात. मी प्रत्यक्षात अनुभवतो. बायबल मधील इयोबच्या पुस्तकात एक कथा आहे ज्यामध्ये इयोब बद्दल सांगितले आहे की एक खूप श्रीमंत व्यक्ती होता ज्याच्याकडे चांगल्या गोष्टी होत्या, परंतु परमेश्वर त्याची परीक्षा घेऊ इच्छित होता. आपली परीक्षा घेतो म्हणून तुम्हाला माहित आहे की आपण त्याच्याशी विश्वासू आहोत का म्हणून देव म्हणाला ठीक आहे चला. त्याने सैतानाला त्याची परीक्षा घेण्याची परवानगी दिली. म्हणून इयोबने त्याचे कुटुंब गमावले, त्याने आपले सामान गमावले आणि तो सर्वात वाईट. नंतर त्याचे 3 मित्र आले. आता हे मित्र आले अर्थात त्यांनी चांगला सल्ला दिला नाही, पण ते पाहिले. पण जेव्हा ते पहिले 7 दिवस आले तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला एक गोष्ट शिकायला मिळाली. ते फक्त इयोब जवळ बसले, काहीही बोलले नाही. म्हणून त्यांना त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली. तर आता तुम्ही कथा ऐकली म्हणजे इयोबच्या मित्रांनी काय केले, ते फक्त तिथे गेले, त्याच्यासोबत उभे राहिले. आणि तुम्हाला माहित आहे कदाचित परमेश्वराने तुम्हाला कोणाची तरी सेवा करण्यासाठी बोलावले असेल. म्हणून तिथे जा, गरजू व्यक्ती कोण आहे ते शोधा, त्यांच्यासोबत जा आणि बसा. त्यांना सांगा तुम्ही काय अनुभवत आहात हे मला कळते आणि तुम्ही हे करत असताना परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो.